आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील सराव संच 1.2 मधील तिसऱ्या उदाहरणापासून पुढची उदाहरणे सोडवणार आहोत. या आधीची उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत. तिसरं उदाहरण x अधिक y बरोबर 0, 2x वजा y बरोबर 9. आता आलेखाने उकल काढण्यासाठी काय करतो आपण, दोन्ही समीकरणांचे आलेख काढतो आणि ते आलेख जिथे छेदतात तो बिंदू म्हणजेच समीकरणाची उकल असते. मग आलेख काढण्यासाठी पहिल्या समीकरणाची आपल्याला सारणी तयार करावी लागते. सारणी म्हणजेच काय, x आणि yच्या किमतींच्या जोड्या आपल्याला 4 जोड्या वेगवेगळ्या किमतींच्या मिळवाव्या लागतात आणि मग ते बिंदू आलेखावर स्थापन करून, आलेख कागदावर स्थापन करून आपण या समीकरणाचा आलेख मिळवतो. मग आपण पहिलं समीकरण लिहून घेतलं, x अधिक y बरोबर 0. हे आहे आपलं पहिले समीकरण. त्यासाठी आपण सारणी तयार केली. एक्सच्या वेगवेगळ्या किमती आपण मनाने घेतल्या, त्यावरून आता आपल्याला वायच्या किमती काढायच्या आहेत. मग समीकरण काय आहे, x अधिक y बरोबर 0. प्रत्येक वेळी वायच्या किमती काढायच्या आहेत म्हणून y बरोबर, मग हा x जो आहे तो बरोबर चिन्हाच्या इकडं आला तर काय होईल, वजा x. आणि फक्त 0 आहे म्हणून इकडं काय राहील, फक्त वजा x. म्हणजेच y बरोबर वजा x हे समीकरण आपल्याला मिळालं. हा x इकडे अधिक होता, बरोबर चिन्हाच्या इकडे घेतला तर तो झाला वजा x. या समीकरणामध्ये आपण या xच्या किमती टाकल्या तर yच्या किमती आपल्याला मिळतील. मग पहिली किंमत आपण x ची घेतली आहे वजा 2. मग x बरोबर वजा 2 असताना y बरोबर वजाचं चिन्ह आणि x ची किंमत टाकली वजा 2 आणि वजा वजा अधिक म्हणून y बरोबर आले अधिक 2. yची किंमत मिळाली आपल्याला इथं 2. इथं आपण लिहितो आधी x ची वजा 2 आणि नंतर y ची 2. पुढची आपण x ची किंमत घेतली आहे 0. मग x बरोबर 0 असताना y बरोबर पण 0. 0 अधिक वजा नसतो म्हणून आपण इथे लिहिला 0. x ची 0 आणि y ची पण 0. पुढची आपण x ची किंमत घेतली आहे 2. मग x बरोबर 2 असताना y बरोबर वजाचं चिन्ह आणि x ची किंमत 2 म्हणजेच वजा 2. मग y बरोबर आले वजा 2. x ची किंमत 2 आणि y ची वजा 2. आता x बरोबर 5 असताना y बरोबर वजाचं चिन्ह आणि x ची किंमत 5 म्हणून वजा 5. 5 आणि वजा 5. पहिल्या समीकरणासाठी आपण सारणी तयार केली. आता दुसऱ्या समीकरणासाठीची सारणी तयार करूया. दुसरं समीकरण त्याच्यासाठी लिहून घेतलं, 2x वजा y बरोबर 9. हे आहे दुसरं समीकरण. सारणी आखून घेतली आणि एक्सच्या किमती आपण मनाने घेतल्या. मनाने आपण कोणत्याही किमती घेऊ शकतो. मी घेतल्या आहे 0, 4, 5, 6. आता यावरून आपण वायच्या किमती काढणार आहोत. मग आपलं समीकरण आहे 2x वजा y बरोबर 9. प्रत्येक वेळी वायची किंमत काढायची आहे म्हणून पहा, y बरोबर चिन्हाच्या इकडे ठेवायचा, बाकीचं सगळं बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवायचं. कसं पाठवले पहा, 2x आहे तसे ठेवले, हे 9 जे आहेत ते इकडे अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर होतील वजा 9. हे y जे आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवले, ते इकडे वजा आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवले तर काय होतील, अधिक y. म्हणजेच काय मिळेल, इथं y मिळेल. म्हणजेच 2x वजा 9 बरोबर y. आणि हे समीकरण आपण असं लिहू शकतो, y बरोबर 2x वजा 9. फक्त बाजूंची आपण आदला बदल केली आहे. y बरोबर 2x वजा 9. आता या समीकरणामध्ये आपण या xच्या किमती टाकल्या तर yच्या किमती आपल्याला मिळतील. मग आपण पहिली x ची किंमत घेतली आहे 0. मग x बरोबर 0 असताना y बरोबर या समीकरणात किमती टाकायच्या, 2 आहे तसे लिहिले, x ची किंमत टाकली 0, वजा 9 आहे तसे लिहिले. आता इथं चिन्ह नाही म्हणजे गुणाकार आहे, बेशून्य 0, वजा 9 आहे तसे आणि 0 वजा 9 वजा 9. वायची किंमत काय मिळाली, वजा 9. ती आपण सारणीत लिहून घ्यायची, वजा 9. आणि इथे खाली आधी x ची आणि नंतर y ची. पुढची x ची किंमत आहे 4. x बरोबर 4 असताना y बरोबर 2 आहे तशी लिहिले, x ची किंमत टाकली 4 आणि वजा 9 आहे तशी लिहिले. आता इथं गुणाकार आहे, 2 दुणे 4 दुणे 8, वजा 9 आहे तसे खाली लिहिले. आणि 8ला आणि 9ला भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असताना काय होते, वजाबाकी.
मग 9मधून 8 गेले, खाली राहिला 1 आणि उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह म्हणजे 9चं, म्हणजे इथं आला -1. वायची किंमत मिळाली -1. सारणीत लिहून घ्यायची -1. एक्सची 4 आणि वायची -1 अशी क्रमवारी इथं लिहून घेतली. आता x बरोबर 5 असताना y बरोबर 2 आहे तसे एक्सची किंमत टाकली 5 -9 आहे तसे लिहून घेतले आणि 5 दुने 10 -9 आहे तसे लिहून घेतले. 10तून 9 गेले, खाली राहिला 1. वायची किंमत मिळाली 1. सारणीत लिहून घेतली. एक्सची 5 आणि वायची 1 क्रमवार लिहून घेतली खाली. आता x बरोबर 6 असताना x बरोबर 6 म्हणून मग y बरोबर 2 आहे तशी लिहिले. एक्सची किंमत टाकली 6 -9 आहे तसे लिहून घेतले. इथं आहे गुणाकार 6 दुने 12 -9 आणि 12तून 9 गेले, खाली राहिले 3. म्हणजेच वायची किंमत मिळाली 3. आपण सारणीत लिहून घेतली. एक्सची आधी लिहिली 6, वायची 3. अशा प्रकारे दोन्ही समीकरणांसाठी आपण सारण्या तयार केल्या. आता या दोन्ही समीकरणांचे आलेख आपल्याला काढायचे आहेत. त्यासाठी आलेख कागदावर आपण पहा एक्स अक्ष काढलेला आहे. एक्स अक्षात मध्ये 0, उजवीकडे धनपूर्णांक आणि डावीकडे ऋणपूर्णांक. त्याचप्रमाणे वाय अक्ष पण काढून घेतला आहे. वाय अक्षात मध्ये 0, वरती धनपूर्णांक आणि खालच्या बाजूला ऋणपूर्णांक आपण घेतलेले आहे. जेवढे बसतील तेवढे घ्यायचे. नंतर इथे या कोपऱ्यात आपण प्रमाण लिहितो. प्रमाण दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. आता आपण बिंदू स्थापन करूया. त्यासाठी आपल्याला सारणीकडे जावे लागेल. सारणी आहे ही आपली पहिल्या समीकरणाची सारणी. त्यातला पहिला बिंदू पाहायचा XY. एक्सचा निर्देशक -2 आणि वायचा 2. मग आलेख कागदावर यायचं. एक्सचा निर्देशक आधी शोधायचा. एक्सचा निर्देशक आहे -2 म्हणजे एक्स अक्षावर -2 शोधायचे. हा आहे आपला एक्स अक्ष एक्स आणि एक्स डॅश. हा आहे आपला वाय अक्ष, याला नाव देऊया वाय आणि वाय डॅश. नाव द्यायची राहिली होती, वाय आणि वाय डॅश. आता आपल्याला आपल्या बिंदूचे निर्देशक आहे. एक्सचा निर्देशक आहे -2. मग एक्स अक्षावर -2 शोधायचे. इथे आहेत -2 आणि वाय अक्षावर 2 शोधायचे. वाय अक्षावर वरती धनपूर्णांक असतात म्हणून हे इथे आहेत 2. मग हे जिथे दोन्ही एकत्र येतात तिथे हा बिंदू आपण स्थापन करायचा. हा बिंदू आपण स्थापन केला. याचे निर्देशक आपण लगेच लिहून घ्यायचे -2 आणि 2. पुढचा आपला बिंदू पाहायचा. पुढचा बिंदू आहे 0 0. एक्सवर पण 0 आणि वायवर पण 0 म्हणजे तो बिंदू इथे येईल. एक्सचा पण 0 आणि वायचा पण 0. इथं आपण त्याचे निर्देशक लिहून घेऊया 0 0. पुढचा बिंदू पाहायचा 2 आणि -2. आता एक्सवर 2 शोधायचे. एक्स अक्षावर 2 आणि वाय अक्षावर -2 म्हणजे दोन्ही इथे एकत्र येतात. मग तो बिंदू आपण इथं स्थापन करायचा. याचे निर्देशक लिहून घेऊया 2 आणि -2. आता पुढचा बिंदू पाहायचा. सारणीमधला पुढचा बिंदू आहे 5 5. एक्स अक्षावर 5 आणि वाय अक्षावर -5 आणि हे दोन्ही एकत्र आणायचे. कुठे एकत्र येतात? इथे. मग इथे तो बिंदू आपण स्थापन करायचा. आता 4 बिंदू मिळाले. 1 2 3 4. 4 बिंदू आपल्याला मिळाले ते आपण पट्टीने जोडून घ्यायचे. संपूर्ण आलेख कागदावर हा आपण रेषा वाढवू शकतो अशा प्रकारे. आता या रेषेचा हा जो आलेख आपण काढला तो कोणत्या समीकरणाचा आहे तर x अधिक y बरोबर 0. x अधिक y बरोबर 0 समीकरण आपण त्या आलेखावर लिहिलं. आता दुसऱ्या समीकरणाचा आलेख काढायचा. त्यासाठी दुसऱ्या समीकरणाची सारणी पाहायची. त्यातला पहिला बिंदू आहे 0 आणि -9. एक्स अक्षावर 0, वाय अक्षावर खाली येतील इथं -9 म्हणजे हा बिंदू येईल वाय अक्षावर. एक्सचा निर्देशक 0 आहे म्हणजे तो बिंदू वाय अक्षावरच येणार. मग स्थापन केला. त्याचे निर्देशक लिहिले काय आहेत 0
आणि -9. पुढचा बिंदू 4 आणि -1. x अक्षावर 4 आणि y अक्षावर -1, म्हणजे तो बिंदू असा इथे येईल. इथं तो बिंदू आपण स्थापन करूया. त्याचे निर्देशक लिहूया 4 आणि -1. पुढचा बिंदू पाहूया 5 आणि 1. x अक्षावर 5, y अक्षावर 1, आणि ते दोन्ही इथं एकत्र येतात म्हणून इथं हा बिंदू आपण स्थापन करूया आणि त्याचे निर्देशक लिहूया 5 आणि 1. पुढचा बिंदू 6 आणि 3. 6, x अक्षावर 6 आणि y अक्षावर 3, म्हणजे इथं येईल तो बिंदू. इथं आपण तो स्थापन करूया 6, 3. आता 1, 2, 3 आणि 4 बिंदू जे आपल्याला मिळाले आहेत ते आपण पट्टीने जोडून घेऊया. पहा 1, 2, 3, 4 असे सरळ रेषेत हे बिंदू आहेत ते आपण जोडून घेऊया. अशा प्रकारे दुसऱ्या समीकरणाचा आलेख काढला. दुसरं समीकरण आलेखावर लिहून घेऊया. 2x - y बरोबर 9. दुसरं समीकरण आलेखावर लिहून घेतलं. आता हे दोन्ही आलेख जिथे छेदतात तो बिंदू शोधायचा. हा बिंदू आपण डार्क करून घेऊया, हा बिंदू. आणि मग याचे निर्देशक शोधायचे. आधी आपण x अक्षाचा निर्देशक शोधतो. मग x अक्षावर कुठे जातं आहे 3 वर. नंतर yचा शोधायचा. y अक्षावर कुठे जातं आहे -3 वर. म्हणजे याचे निर्देशक आधी xचा 3 आणि yचा -3. म्हणजे ही आहे आपल्या समीकरणाची उकल. xची किंमत 3 आणि yची -3. आता आपण हा आलेख आडवा करून पाहूया म्हणजे आपल्याला तो संपूर्ण दिसेल. अशा प्रकारे हा आपण आलेख काढला. मग आपण लिहून घेतले की जिथे उदाहरण सोडवलं तिथे दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांचे छेदनबिंदूचे निर्देशक किती मिळाले आपल्याला 3 आणि -3. म्हणून मग दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल xy बरोबर 3 - 3 ही आहे. चौथं उदाहरण 3x - y बरोबर 2, 2x - y बरोबर 3. आता आपण दोन्ही समीकरणांसाठी आलेख काढतो आणि ते आलेख जे छेदतात तो छेदनबिंदू म्हणजे समीकरणाची उकल असते. मग पहिलं समीकरणाचा आलेख काढण्यासाठी त्यासाठी आपल्याला सारणी तयार करावी लागते. मग पहिलं समीकरण आपण लिहून घेतलं 3x - y बरोबर 2. हे आपलं पहिलं समीकरण आहे. त्यासाठी आपण x आणि yच्या 4 किमती मिळवल्या आणि ती सारणी आपण तयार केली. xच्या किमती आपण मनाने लिहून घेतो. xची किमती मी इथे घेतल्या आहेत -1, 0, 1 आणि 2. yच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत या समीकरणावरून. आता हे आपलं समीकरण काय आहे 3x - y बरोबर 2. आता आपल्याला प्रत्येक वेळी yची किंमत काढायची आहे म्हणून आपण y बरोबर चिन्हाच्या इकडे ठेवूया, बाकी सगळं इकडे घेऊया. त्यासाठी आपण 3x आहे तशी लिहिले. हे 2 आहेत ते इकडे अधिक आहेत ते बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते झाले -2. हे y इथं वजा आहेत ते बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवले तर काय होतील अधिक y. म्हणजे हे इथं झाले अधिक y. म्हणजेच मग आपल्याला समीकरण काय मिळालं हे y बरोबर 3x - 2. बाजूंची फक्त आपण आदला बदल केली. y बरोबर 3x - 2 हे समीकरण आपल्याला मिळालं. मग आता या समीकरणात आपण xच्या किमती टाकल्या की yची किंमत आपल्याला मिळणार आहे. मग आपण पहिली xची किंमत काय घेतली आहे -1. मग x बरोबर -1 असताना y बरोबर 3 आहे तसे घेतले. या समीकरणात किमती टाकायच्या आहेत म्हणून xची किंमत टाकली -1 आणि पुढचे -2 आहे तसे लिहून घेतले. आता y बरोबर 3 गुणिले -1, 3 1 3 आणि वजा चिन्ह कारण 1ला वजा चिन्ह आहे म्हणून वजा गुणिले अधिक वजा म्हणून वजा चिन्ह आणि पुढचे -2 आहे तसे लिहून घेतले. आता इथं दोन्ही समान चिन्ह आहेत. समान चिन्ह असताना बेरीज होते. 3 अधिक 2 5 आणि
जे चिन्ह आहे ते चिन्ह, वजा आहे दोन्हींना म्हणून वजा, म्हणून वायची किंमत मिळाली आपल्याला इथे -5. सारणीत लिहून घ्यायची -5. इथे आपण क्रमवार किमती लिहितो, एक्सची -1 आणि वायची -5. आता पुढची किंमत एक्सची 0 असताना, एक्स बरोबर 0 असताना वाय बरोबर 3 आहे तशी लिहून घेतले. एक्सची किंमत टाकली 0, -2 आहे तशी लिहिले. 3 0 0 -2 आणि 0 -2 -2. वायची किंमत काय मिळाली? -2. एक्सची 0, वायची -2. पुढची किंमत एक्सची आपण घेतली 1, म्हणून एक्स बरोबर 1 असताना वाय बरोबर 3 आहे तसे एक्सची किंमत टाकली 1, वायची वजा, आणि हे 2 -2 पुढचे आहे तसे लिहून घेतले. आता 3 गुणिले 1, 3 1 3 आणि -2 आहे तशी लिहिली. आता इथं 3तून 2 गेले, खाली राहिला 1, वाय बरोबर मिळाले 1. वायची किंमत काय मिळाली? 1. एक्सची पण 1 आणि वायची पण 1. आता एक्स बरोबर 2 असताना, म्हणून एक्स बरोबर 2 असताना वाय बरोबर 3 आहे तशी लिहिले. एक्सची किंमत टाकली 2, पुढचे -2 आहे तसे लिहून घेतले. 3 दुणे 6, -2 आहे तशी लिहून घेतले. मग वाय बरोबर 6तून 2 गेले, 4 राहिले. वायची किंमत काय मिळाली? 4. हे 2 आणि वायची मिळालेली 4 लिहून घेतली. आता पुढच्या समीकरणासाठी सुद्धा अशी सारणी तयार करायची. पुढचं समीकरण काय आहे? दुसरं 2x - y बरोबर 3. दुसरं समीकरण आहे, लिहून घेतलं. एक्सच्या किमती मानाने घेतल्या, वायच्या काढायच्या आहेत. वायच्या काढण्यासाठी समीकरण काय आहे? 2x - y बरोबर 3. आता प्रत्येक वेळी वायची काढायची म्हणून वाय इकडे ठेवला, 2x बरोबर चिन्हाची इकडे घ्यायचे आहेत. ते कसे घेतले बा? 2x आहे तसे ठेवले, हे 3 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले. ते इकडे अधिक आहे, तिकडे आल्यावर झाले -3, आणि हे -y बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते झाले +y. म्हणजेच आपल्याला y बरोबर मिळाले 2x - 3. आता या समीकरणामध्ये या एक्सच्या किमती टाकूयात. पहिली किंमत आहे 0, म्हणून x बरोबर 0 असताना y बरोबर हे 2 आहे तसे एक्सची किंमत टाकली 0, पुढचे -3 आहे तसे लिहून घेतले. आणि बे 0 0, 2 गुणिले 0 0, -3 आहे तसे लिहिले. 0 - 3 -3. वायची किंमत काय मिळाली आपल्याला? -3. ती लिहून घेतली इथं -3. इथं आपण क्रमवार एक्सच्या आणि वायच्या लिहितो. एक्सची 0, वायची -3. पुढं आपल्याला एक्सची किंमत आपण 2 घेतली आहे, म्हणून एक्स बरोबर 2 असताना वाय बरोबर 2 आहे तशी एक्सची किंमत टाकली 2, -3 पुढचे आहे तशी लिहिले. 2 दुणे 4 आणि -3, 4तून 3 गेले, खाली राहिला 1. वायची किंमत काय मिळाली? 1. एक्सची 2, वायची 1. पुढची एक्सची किंमत आपण घेतली आहे 3, मग वाय बरोबर 2 आहे तशी लिहिले. एक्सची किंमत टाकली 3, -3 आहे तशी लिहून घेतली. आता 3 गुणिले 2, 3 दुणे 6, -3 आहे तशी लिहिले. आता 6 - 3 किती आले? 3. 6तून 3 गेले, 3. वायची किंमत काय मिळाली? 3. एक्सची 3, वायची पण 3. पुढे एक्सची आपण 4 घेतली आहे का? एक्स बरोबर 4 असताना वाय बरोबर 2 आहे तशी लिहिले. एक्सची किंमत टाकली 4, -3 पुढचे आहे तसे लिहून घेतले. -3. 4 दुणे 8, -3 आहे तशी लिहिले. 8तून 3 गेले, खाली राहिले 5. वायची किंमत काय मिळाली? 5. एक्सची 4, वायची 5. दोन्ही समीकरणांसाठी आपण एक्स आणि वायच्या 4 किमतींच्या सारण्या तयार केल्या. आता हे बिंदू आपण आलेखावर स्थापन करूया. हा आहे आपला आलेख कागद. यावर आपण एक्स आणि वाय अक्ष काढले आहेत. एक्स अक्ष काढला आहे, मध्ये 0, उजव्या बाजूला धनपूर्णांक, डाव्या बाजूला ऋणपूर्णांक. वाय अक्षावर वरच्या बाजूला धनपूर्णांक आणि खालच्या बाजूला ऋणपूर्णांक. याला नाव द्यायचे आहेत अक्षांना एक्स, एक्स डॅश, वाय आणि वाय डॅश. आणि इथे या कोपऱ्यात आपण प्रमाण लिहितो. प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटरवर 1 एकक. आता आपण बिंदू स्थापन करूया. आता आपला पहिला बिंदू, पहिल्या समीकरणाचा पहिला बिंदू पाहायचा पहिल्या सारणीतला. एक्स वाय बरोबर -1 आणि -5. आता हे आपण याच्यावर स्थापन करायचं. एक्सचा निर्देशक आहे -1, -1 एक्सवर शोधायचा, हा -1, आणि वायचा -5. -5 वायवर कुठे आहे? तिथे आहेत, आणि मग दोन्ही जिथे एकत्र येतात तो बिंदू आपण तिथे स्थापन करायचा, म्हणजे तो बिंदू इथे येईल.
आणि त्यांचे निर्देशक आपण लिहून घ्यायची, काय -1 आणि -5. आता पुढचा बिंदू पाहायचा 0 आणि -2. आता हा बिंदू आपल्याला स्थापन करायचा आहे. एक्सचा निर्देशक 0 म्हणून एक्स वर 0 शोधायचा, 0, आणि वायचा निर्देशक आहे -2, मग वाय वर -2 शोधायची, -2, म्हणजे हा बिंदू इथे येईल वाय अक्षावर. असे निर्देशक लिहून घेऊया, 0 आणि -2. पुढचा बिंदू आहे 1 1, दोन्ही अक्षावर 1 1, म्हणजे हा एक्स अक्षावरचा 1 आणि वाय अक्षावरचा 1 धन 1 आहेत, म्हणून हा इथे येईल बिंदू 1 1 1 1. पुढचा बिंदू आहे 2 4. पहा, एक्स अक्षावर 2, वाय अक्षावर 4, आणि दोन्ही जिथे मिळतात तिथे हा बिंदू स्थापन करायचा आहे. एक्स अक्षावर 2, वाय अक्षावरचे 4, इथे हा बिंदू स्थापन केला. निर्देश लिहून घेतले 2 4. आता हे चारही बिंदू जोडणारी जी रेषा आहे ती आपण काढून घेऊया. पहा, हे चारही बिंदू एका सरळ रेषेत आहेत आणि ही रेषा आपण काढून घेऊया, चारही बिंदू जोडणारी. हा आहे आपल्या पहिल्या समीकरणाचा आलेख. यावर आपलं पहिलं समीकरण लिहून घेऊया. आपलं पहिले समीकरण आहे 3x - y = 2. या समीकरणासाठीचा तो आलेख आहे, म्हणून त्याच्यावर आपण समीकरण लिहून घेतलं. आता पुढच्या समीकरणाचा आलेख काढायचा आहे आपल्याला. त्यासाठी दुसऱ्या समीकरणाची सारणी पाहायची, त्यातला पहिला बिंदू पाहायचा 0 आणि -3. आता पहा, 0 एक्स अक्षावर 0 आणि वाय अक्षावर -3, म्हणजे वाय अक्षावर तो बिंदू येईल इथं. आपण तो स्थापन केला, त्याचे निर्देशक लिहिले 0 आणि -3. आता पुढचा बिंदू पाहायचा 2 आणि 1. 2 एक्स अक्षावर आणि 1 वाय अक्षावर, म्हणजे तो बिंदू इथं येईल, 2 आणि 1. इथं आपण स्थापन केला, याचे निर्देशक लिहूया 2 आणि 1. आता पुढचा बिंदू आहे 3 3, दोन्ही अक्षावर 3 3, हा 3 आणि हा 3 इथे मिळतात, म्हणून इथं 3 3. पुढचा बिंदू आहे 4 5, एक्स अक्षावर 4, वाय अक्षावर 5, हा इथं येईल तो बिंदू. त्याचे निर्देशक लिहून घेऊया 4 5. आता हे पहा, हे चारही बिंदू 1 2 3 आणि 4 हे आपण एका सरळ रेषेने जोडून घेऊया. ही रेषा इकडे पूर्ण कागदभर वाढवून घेऊया. अशा प्रकारे, आणि अशा प्रकारे इकडे सुद्धा वाढवून घेऊया. दुसऱ्या आपण समीकरण लिहूया. कोणत्या समीकरणाचा आलेख आहे हा? दुसरं समीकरण काय आहे? 2x - y = 3. आता पहा, आडवा करूया आपण आलेख कागद आडवा केला आपण. आता पूर्ण आलेख कागद आपल्याला दिसतोय. आता दोन्ही आलेख आपले जिथे छेदत आहेत तो हा बिंदू, याचे निर्देशक आहेत -1 -5. हे आहे आपल्या समीकरणाची उकल. एक्सची किंमत -1, वायची -5. ते आपण इकडे लिहून घेऊया. मग आपण इथे लिहून घेतलं की दिलेल्या एकसामायिक समीकरणांच्या आलेखाच्या छेदनबिंदूंचे निर्देशक ते आले -1 आणि -5, आणि म्हणून मग दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल xy = -1 -5 आहे. पाचवं उदाहरण 3x - 4y = -7 आणि 5x - 2y = 0. 2 समीकरणे आहेत. पहिलं समीकरण घ्यायचं, त्याची सारणी तयार करायची, म्हणजेच x आणि yच्या 4 किमती आपल्याला मिळवायच्या आहेत वेगवेगळ्या. एक्सच्या किमती आपण मनाने घेतल्या, -1 1
3 5 वायच्या किमती आपण काढूया। त्याच्यासाठी समीकरण काय आहे आपलं 3x वजा 4y बरोबर वजा 7। आता हे 3x आहे तसे ठेवले, वजा 7 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते झाले अधिक 7। हे 4y वजा चिन्हाच्या इकडे पाठवले तर ते झाले अधिक 4y। आता आपल्याला फक्त y ची किंमत पाहिजे म्हणून y इथं ठेवले, हे 4 जे आहेत ते बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले, हे इथे गुणाकारात आहेत दोघांमध्ये चिन्ह नाही म्हणून, मग इकडे आल्यावर ते झाले भागाकारात, म्हणजे 3x अधिक 7 भागिले 4 म्हणजेच y ची किंमत काय मिळाली आपल्याला 3x अधिक 7 छेद 4। आता या समीकरणामध्ये आपण x ची किंमती टाकूया आणि y च्या किंमती इथे काढूया। मग पहिली आपली x ची किंमत आहे वजा 1, मग या समीकरणात ती टाकायची। x बरोबर वजा 1 असताना y बरोबर 3, x ची किंमत टाकली वजा 1 अधिक 7 आहे तसे ठेवले आणि भागिले 4 आहे तसे ठेवले। आता इथे गुणाकार आहे, 3 1 3 वजा चिन्ह आहे म्हणून वजा 3 आणि हे अधिक 7 आहे तसे 4 खालचे आहे तसे लिहून घेतले। मग भिन्न चिन्ह असताना वजा बाकी झाली, 7तून 3 गेले खाली राहिले 4 आणि उत्तराला 7चं चिन्ह म्हणजे इथं आले अधिक 4 खालचे 4 आणि 4 1 4 म्हणजे y ची किंमत मिळाली 1, ती आपण सारणीत लिहून घेतली 1। x बरोबर वजा 1 आणि y बरोबर 1। पुढची x ची किंमत आपण 1 घेतली आहे, x बरोबर 1 असताना y बरोबर 3, x ची किंमत टाकली 1 अधिक 7 आणि भागिले 4 आहे तशी लिहून घेतले। 3 1 3 7 आणि 4 आहे तसे लिहून घेतले। 3 आणि 7 10 4 आहे तसे लिहून घेतले आणि 4 ने 10ला भागल्यावर आलं 2.5। y ची किंमत मिळाली आपल्याला 2.5, x 1 आणि y 2.5। पुढची आहे 3, x बरोबर 3 असताना y बरोबर 3, x ची किंमत टाकली 3 अधिक 7 भागिले 4 आहे तसे लिहून घेतले। 3 त्रिकण 9 अधिक 7 भागिले 4 आहे तसे लिहून घेतले। 9 ने 7 16 छेद 4 आणि 4 ने 16ला भागल्यावर 4 4 चौक 16, y ची किंमत मिळाली आपल्याला 4, सारणीत लिहून घेतली, x ची 3 आणि y ची 4। आता x बरोबर 5 असताना y बरोबर 3 आहे तसे लिहिले, x ची किंमत टाकली 5 अधिक 7 भागिले 4 आहे तसे लिहून घेतले आणि 3 5 15 अधिक 7 भागिले 4 आहे तसे लिहून घेतले आणि 15 आणि 7 22 भागिले 4 आणि 22ला 4 ने भागितल्यावर आलं 5.5 म्हणजे y ची किंमत मिळाली 5.5। खाली लिहून घेतली, x ची 5 y ची 5.5। दुसऱ्या समीकरणासाठी सारणी तयार करूया। दुसरं समीकरण लिहून घेतलं, त्यासाठी x च्या किमती आपण मानाने लिहून घेतल्या। आता y च्या काढूया। मग y समीकरण काय आहे 5x वजा 2y बरोबर 0। आता हे 5x इकडं ठेवले, 2y बरोबर चिन्हाच्या इकडं आले तर ही वजा आहे तिकडं आल्यावर झाले अधिक, म्हणजे 5x बरोबर 2y। फक्त 0 आहे म्हणून इथं फक्त राहिले 2y। मग y बरोबर हे 2 आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते होतील भागाकारात, कारण इथे ते आहेत गुणाकारात, म्हणून मग 5x छेद 2 बरोबर y। मग y ची किंमत मिळाली 5x छेद 2। आता या समीकरणात या x च्या किमती आपण टाकूया। मग x ची आपण पहिली किंमत घेतली आहे वजा 2, मग x बरोबर वजा 2 असताना y बरोबर 5 आहे तशी लिहिले, x ची किंमत टाकली वजा 2, 5 दुने 10 इथं आले वजा 10 आणि वजा 10ला 2 ने भागल्यावर आलं वजा 5। y ची किंमत मिळाली आपल्याला वजा 5, x ची वजा 2 y ची वजा 5। x बरोबर 0 असताना y बरोबर 5 आहे तसे, x ची किंमत टाकली 0 2 आहे तसे, 5 0 0, 5ला 0 ने गुणल्यावर येतं 0 आणि 0ला कशाने भागल्यावर पण येईल 0, म्हणून y ची किंमत मिळाली 0। 0ला कोणत्याही संख्येने भागलं तरी 0च येतं आणि गुणलं तरी 0च येतं, म्हणून y ची किंमत मिळाली 0। मग x बरोबर 0 आणि y बरोबर सुद्धा 0। आता x बरोबर 1 असताना y बरोबर 5 आहे तसे, x ची किंमत टाकली 1 2 आहे तसे, 5 1 5 आणि 5ला 2 ने भागल्यावर आलं 2.5, म्हणजे इथं आले 2.5 y ची किंमत, x ची 1 आणि y ची 2.5। आता x बरोबर 2 असताना y बरोबर 5 आहे तशी लिहिले, x ची किंमत टाकली 2 आणि भागिले 2 आहे तसे लिहून घेतले। आता 2 2 कट झाले, राहिला फक्त 5, म्हणजे y ची किंमत मिळाली आपल्याला 5, x ची 2 y ची 5। दोन्ही समीकरणांसाठी आपण अशा प्रकारे सारण्या तयार केल्या दोन्ही समीकरणांसाठी। आता आपण आलेख काढूया। कागदावर x आणि y अक्ष मी काढले आहेत, उजव्या कोपऱ्यात प्रमाण लिहिलेले आहे। हे सगळं मी आधीच्या उदाहरणांमध्ये समजून सांगितलेलं आहे। आता आपण डायरेक्ट बिंदू स्थापन करूया। त्यासाठी पहिल्या समीकरणाची सारणी घेतली,
आणि त्यातला पहिला बिंदू घेतला -1 आणि 1. आता x अक्षावर -1 शोधायचा, y अक्षावर 1 शोधायचा आणि दोन्ही जिथे मिळतात तिथे हा बिंदू स्थापन करायचा. म्हणजे आपण इथे हा बिंदू स्थापन करूया. त्याचे निर्देशक पण लगेच लिहून घेतले, 1 - 1. पुढचा बिंदू 1 आणि 2.5. x अक्षरात आपण 1 शोधणार, x अक्षावर 1 शोधला आणि y अक्षावर 2.5. 2 आणि पुढे 5 छोट्या रेषा म्हणजे इथे येईल तो. आणि दोन्ही जिथे मिळतात तिथे म्हणजे हा बिंदू आपल्याला इथे स्थापन करावा लागेल. याचे निर्देशक लगेच लिहून घ्यायचे, 1, 2.5. पुढचा बिंदू 3 आणि 4. x अक्षावर 3 आणि y अक्षावर 4 म्हणजे तो बिंदू इथे येईल, 3, 4. पुढचा बिंदू 5 आणि 5.5. x अक्षावर 5 आणि y अक्षावर 5 आणि त्याच्या पुढे छोट्या 5 रेषा म्हणजे इथे येईल 5.5. आणि हा बिंदू आपण इथे स्थापन करूया. इथे येईल तो बिंदू 5 आणि 5.5. आता 4 बिंदू मिळाले ते आपण जोडून घेऊया पट्टीने. अशा प्रकारे आपण हे 4ही बिंदू जोडणारी एक सरळ रेषा काढली. म्हणजे हा आहे आपल्या पहिल्या समीकरणाचा आलेख. आणि मग त्या रेषेवर आपण पहिलं समीकरण लिहून घेतलं, 3x - 4y = -7. आता दुसऱ्या समीकरणासाठीचा आलेख काढायचा आहे. त्यासाठी सारणीमधला दुसऱ्या समीकरणाचा पहिला बिंदू -2 आणि -5. x अक्षावर आपण -2 शोधायचे, -2, y अक्षावर -5 आणि जे दोन्ही जिथे मिळतात तो बिंदू आपण इथे स्थापन करायचा. त्याचे निर्देशक लिहून घेतले, -2 - 5. पुढचा बिंदू 0, 0. 0, 0 म्हणजे तो आपण इथे स्थापन करूया. yचा पण निर्देशक 0 आणि xचा पण निर्देशक 0. पुढचा बिंदू घ्यायचा 1 आणि 2.5. हा निर्देशक xचा असतो म्हणजे x अक्षावर 1 आणि y अक्षावर 2.5. हे 2 आणि हे पुढचे 5. हा बिंदू तो येईल हा. नंतर पुढचा बिंदू 2 आणि 5. त्याच्या पण निर्देशक लिहिलेच आहेत. पुढचा बिंदू 2 आणि 5. x अक्षावर 2 आणि y अक्षावर 5 म्हणजे तो बिंदू आपला इथे येईल. इथे तो बिंदू स्थापन करून घ्यायचा. त्याचे निर्देशक लिहून घ्यायचे, 2 आणि 5. आता 1, 2, 3, 4 हे बिंदू आपण जोडून घ्यायचे. आता हे 4ही बिंदू जोडले तर आपला हा असा आलेख तयार होईल. आहे दुसऱ्या समीकरणाचा. त्यावर आपण दुसरं समीकरण लिहून घेतलं, 5x - 2y = 0. आता आपण कागद आडवा करूया म्हणजे आपल्याला संपूर्ण आलेख दिसेल. हा अशा प्रकारे आपण संपूर्ण आलेख काढला. दोन्ही आलेख जिथे छेदतात तो बिंदू म्हणजे हा बिंदू आणि तो त्याचे निर्देशक आपल्याला लिहायचे आहेत. पहिल्यांदा xचा शोधायचा, x वर 1 आणि y वर 2.5 म्हणजे समीकरणाची उकल आहे 1 आणि 2.5. xची किंमत 1 आणि yची 2.5. मग इथे उदाहरण सोडवलं तिथं आपण लिहून घेतलं की दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक 1 आणि 2.5. म्हणून मग दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल xy = 1 आणि 2.5 ही आहे. 6वं उदाहरण, 2x - 3y = 4. 3y - x = 4. 2 समीकरणे आहेत. आलेख काढून सोडवताना आपण काय करतो, पहिलं समीकरण घेतो. पहिल्या समीकरणासाठी x आणि yच्या किमतींच्या 4 जोड्या मिळवतो आणि मग ते बिंदू आलेखावर स्थापन करून त्याचा आलेख काढतो. आता पहिलं समीकरण आपण लिहून घेतलं, 2x - 3y = 4. हे आहे आपलं पहिलं समीकरण. त्याच्यासाठी आपण सारणी तयार केली. xच्या 4 किमती आपण मनाने घेतल्या आहेत, -1, 2, 5 आणि 8. yच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. मग या समीकरणावरून आपल्याला त्या काढायच्या आहेत. मग आपलं समीकरण काय आहे, 2x - 3y = 4. मग आपल्याला प्रत्येक वेळी yची किंमत काढायची आहे म्हणून आपण y फक्त बरोबर चिन्हाच्या इकडे ठेवणार, बाकीचं सगळं बरोबर चिन्हाच्या इकडे घ्यायचे. आता पहा, 2x आहे तसे ठेवले. आता हे 4 इकडे अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर काय झाले, -4. आणि हे 3y इथे वजा आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर काय होतील, +3y. म्हणजेच 2x - 4 = 3y. आता आपल्याला फक्त yची किंमत पाहिजे आहे. आपल्याला फक्त इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे फक्त y पाहिजे. मग 3 आपण इकडे घेऊयात. हा 3 इथे गुणाकारात आहे, तो बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर काय होईल, भागाकारात होईल. म्हणजेच काय होईल,
2x वजा 4 भागिले 3, इकडे काय राहील फक्त y. मग आपल्याला y बरोबर काय भेटलंय समीकरण 2x वजा 4 छेद 3. आता या समीकरणामध्ये आपण x च्या किमती टाकल्या की आपल्याला y च्या किमती मिळतील. आपण पहिली x ची किंमत घेतली आहे वजा 1. मग x बरोबर वजा 1 असताना y बरोबर या समीकरणात किमती टाकायच्या. 2 आहे तसे x ची किंमत टाकली वजा 1, पुढचे वजा 4 आणि भागिले 3 आहे तसे लिहून घेतले. आता इथं आहे गुणाकार बे एक बे, पण इथं वजा चिन्ह येईल कारण 1 ला वजा चिन्ह आहे. हे वजा 4 आहे तसे ठेवले, 3 खाली भागाकारात आहे तसे घेतले. आता भिन्न समान चिन्ह असताना आपण बेरीज करतो. मग 4 अधिक 2 6 आणि इथे दोन्हींना वजा चिन्ह आहे म्हणून वजा 6. खालचे 3 आहे तशी लिहिले. 3 ने 6 ला भागल्यावर 3 दुणे 6 आणि वजा चिन्ह कारण इथे 6 ला वजा चिन्ह आहे म्हणून इथं आले वजा 2. y ची किंमत मिळाली आपल्याला वजा 2, ते आपण सारणीत लिहून घ्यायची वजा 2. मग आधी x ची लिहिली वजा 1 आणि y ची वजा 2. पुढची x ची किंमत आहे आपली 2. मग x बरोबर 2 असताना y बरोबर 2 आहे तशी लिहिले. x ची किंमत टाकली 2, वजा 4 आणि भागिले 3 आहे तसे लिहून घेतले. मग y बरोबर इथे आहे गुणाकार 2 दुणे 4 वजा 4 आहे तसे भागिले 3 आहे तसे आणि 4 वजा 4 0 आणि 3 ने परत शून्याला भागल्यावर 3 0 0 म्हणजेच y ची किंमत मिळाली आपल्याला 0. ते आपण सारणीमध्ये लिहून घेऊया 0. x ची 2 आणि y ची 0. पुढची x ची किंमत घेतली आपण 5. मग x बरोबर 5 असताना y बरोबर 2, x ची किंमत टाकली 5, वजा 4 भागिले 3 आहे तसे लिहून घेतले. आता इथे आहे गुणाकार 5 दुणे 10 वजा 4 भागिले 3 आहे तसे लिहून घेतले. 10 तून 4 गेले, खाली राहिले 6, 3 आहे तसे लिहून घेतले आणि 3 ने 6 ला भागल्यावर उत्तर आलं 2. y ची किंमत काय मिळाली इथे आपल्याला 2 मिळाली. सारणीत भरून घेतली. मग x 5 आणि y 2. आता x ची किंमत आपण 8 घेतली आहे. x बरोबर 8 असताना y बरोबर 2 आहे तशी लिहिले. x ची किंमत 8 टाकली, वजा 4 भागिले 3 आहे तसे लिहून घेतले. 8 दुणे 16 वजा 4 भागिले 3. 16 मधून 4 गेले, खाली राहिले 12 भागिले 3 आणि 3 ने 12 ला भागल्यावर आलं 4. 3 चौक 12. y ची किंमत मिळाली आपल्याला 4. सारणीत आपण लिहून घेतली x ची 8 आणि y ची 4. पहिल्या समीकरणासाठी आपण सारणी तयार केली. आता दुसरं समीकरण काय आहे 3y वजा x बरोबर 4. खाली लिहून घेतलं 3y वजा x बरोबर 4. हे आहे दुसरं समीकरण. त्याच्यासाठी आपण सारणी तयार केली. आता x च्या किमती आपण मनाने घेतल्या वजा 4 वजा 1 2 आणि 5. y च्या आता किमती आपण काढूया. समीकरण काय आहे 3y वजा x बरोबर 4. आता आपण 3y इकडे ठेवले बरोबर चिन्हाच्या, वजा x आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते झाले अधिक x. इथं वजा होते, इकडे आलं होतील अधिक. मग 3y बरोबर 4 अधिक x मिळालं. आता हे 3 सुद्धा आपण बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवूया. 3 इथे गुणाकारात आहे, तिकडे आलं होतील भागाकारात. मग y बरोबर 4 अधिक x आहे तसे आणि हे 3 भागाकारात म्हणजे 4x 4 अधिक x छेद 3. y बरोबर 4 अधिक x छेद 3 हे समीकरण मिळालं. आता या समीकरणामध्ये आपण x च्या किमती टाकूया आणि y च्या किमती काढूयात. मग पहिली आपण किंमत इथे घेतली आहे x ची वजा 4 म्हणून मग x बरोबर वजा 4 असताना y बरोबर 4 घेतले, x ची किंमत टाकली वजा 4. कंस इथे येईल, इथे येणार नाही. मग 4 अधिक वजा 4 किती झाले 0. अधिक वजा वजा म्हणजे 4 वजा 4 किती झाले 0 आणि 0ला 3 ने भागल्यावर 0. 3 0 0. y ची किंमत मिळाली आपल्याला 0. मग ती आपण सारणीत लिहून घेऊया. x ची वजा 4 आणि y ची 0. पुढची x ची किंमत घेतली आपण वजा 1. x बरोबर वजा 1 असताना y बरोबर 4 आहे तसे लिहून घेतले, अधिकचं चिन्ह आणि x ची किंमत टाकली वजा 1. आता 4 आहे तसे अधिक वजा वजा म्हणजे 4 वजा 1. 4तून 1 गेला, खाली राहिले 3. 3 छेद 3 आणि 3 ने 3 ना भागलं तर
3 1 3. वायची किंमत काय मिळाली आपल्याला 1. मग सारणीत लिहून घ्यायची. वायची किंमत 1 वजा 1 आणि 1. आता पुढची एक्सची किंमत आहे 2. मग एक्स बरोबर 2 असताना वाय बरोबर 4 आहे तसे लिहिले, अधिकचं चिन्ह आणि एक्सची किंमत टाकली 2 भागिले 3 आहे तशी लिहून घेतले. 4 अधिक 2 6 आणि 6/3 3 दुणे 6. 4 अधिक 2 6 होतील आणि एक खालचे 3 आहे तसे. मग 3 1 3 3 दुणे 6 म्हणजे वायची किंमत मिळाली आपल्याला 2. एक्स पण 2 आणि वाय पण 2. पुढची आपण वायची एक्सची किंमत घेतली 5. मग एक्स बरोबर 5 असताना वाय बरोबर 4 अधिक एक्सची किंमत टाकली 5. 4 आणि 5 9/3. 3 ने 9 ला भागल्यावर 3 त्रिक 9 म्हणजे वायची किंमत मिळाली आपल्याला 3. एक्सची 5 आणि वायची 3. दुसऱ्या समीकरणासाठी सुद्धा आपण सारणी तयार केली. आता हे बिंदू आपण आलेख कागदावर स्थापन करूया. हा आहे आपला एक्स अक्ष. या आधीच्या उदाहरणामध्ये मी एक्स अक्ष वाय अक्ष कसे काढले ते सगळे समजून सांगितलेलं आहे. हा आहे आपला वाय अक्ष, वरती धन पूर्णांक खाली ऋण पूर्णांक. आणि नंतर इथे आपण प्रमाण लिहितो या कोपऱ्यामध्ये दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. आता आपण बिंदू स्थापन करूया. त्यासाठी आपला पहिला बिंदू पाहूया. सारणीमध्ये पहिल्या समीकरणाचा पहिला बिंदू पाहायचा -1 -2. आलेख कागदावर पहिल्यांदा एक्सचा निर्देशक शोधायचा -1. एक्स अक्षावर -1 इथे आहे आणि वाय अक्षावर -2 शोधायची. -2 इथे आहे आणि ते जेथे दोन्ही एकत्र येतात तिथे हा बिंदू आपण स्थापन करायचा. त्याचे निर्देशक आपण लिहून घ्यायचे. काय आहेत? -1 आणि -2. आता पुढचा बिंदू पाहायचा. पुढचा बिंदू आहे 2 आणि 0. एक्सचा निर्देशक, एक्स अक्षावरचा निर्देशक, एक्स अक्षावर आपण 2 शोधणार. हे 2 आणि वायचा 0 म्हणजे हा बिंदू येईल एक्स अक्षावर. तो आपण इथे स्थापन केला. त्याचे निर्देशक लिहिले 2 आणि 0. आता पुढचा बिंदू 5 आणि 2. एक्स अक्षावर 5 आणि वाय अक्षावर 2 शोधायचे. हे 5 आणि वाय अक्षावर इथे हे 2 हे इथे एकत्र येतात म्हणून आपण इथे हा बिंदू स्थापन करायचा. त्याचे आपले निर्देशक लिहून घ्यायचे 5 आणि 2. पुढचा बिंदू 8 आणि 4. एक्स अक्षावर 8 शोधायचे, वाय अक्षावर 4 शोधायचे आणि दोन्ही कुठे एकत्र येतात? इथे. तिथे आपण हा बिंदू स्थापन करणार. त्यांचे निर्देशक पण लिहून घेऊया 8 आणि 4. 1 2 3 4 बिंदू स्थापन केले ते पट्टीने जोडून घ्यायचे. हा जो आलेख आपण काढला तो आहे या समीकरणाचा 2x - 3y = 4. त्याच्यावर आपण ते समीकरण लिहून घेतलं. आता आपण दुसऱ्या समीकरणाचा आलेख काढूया. त्यासाठी पहिला बिंदू आपण पाहायचा. दुसऱ्या सारणीतला पहिला बिंदू -4 आणि 0. -4 एक्स अक्षावर शोधायचे. हे आहेत -4 आणि वाय अक्षावर 0 म्हणजे हा बिंदू एक्स अक्षावर येईल इथं. तो आपण इथे स्थापन करूया. त्याचे निर्देशक आपण लिहून घेऊया -4 आणि 0. पुढचा बिंदू -1 आणि 1. एक्स अक्षावर -1 वाय अक्षावर 1 आणि हे दोन्ही इथे एकत्र येतात म्हणून इथे आपण हा बिंदू स्थापन करूया. याचे पण निर्देशक आपण लिहून घेऊया -1 आणि 1. पुढचा बिंदू पाहूया 2 2. एक्स वर 2 आणि वाय वर 2 म्हणजे हा इथं येईल तो बिंदू. आपण स्थापन करूया. एक्स अक्षावर 2 आणि वाय अक्षावर पण 2 2 2. पुढचा बिंदू 5 3.
एक्स अक्षावर 5, वाय अक्षावर 3 आणि दोन्ही इथं आपण एकत्र येतात. इथं आपण हा बिंदू स्थापन करूया. आता 1, 2, 3, 4 हे बिंदू आपण जोडून घेऊया. या रेषा पूर्ण आलेख कागदावर वाढवून घ्यायच्या, म्हणजे रेषा एकमेकांना छेदताना अडचण येणार नाही. संपूर्ण आलेख कागदभर या रेषा काढायच्या. आता आपण आलेख आडवा करूया. म्हणजे तो आपल्याला संपूर्ण दिसेल. हा आहे आपला आलेख. हा आपण दुसरा आलेख काढला, त्याचं समीकरण त्याच्यावर लिहून घेऊया. तो आहे 3y - x = 4 या समीकरणाचा आलेख. आता हे दोन्ही आलेख जिथे छेदतात तो बिंदू म्हणजे हा बिंदू, आणि याचे निर्देशक काय आहेत? 4, 8 आणि 4. म्हणजे x ची किंमत मिळाली आपल्याला 8 आणि y ची 4. म्हणजे ही या समीकरणांची उकल आहे. मग आपण इथे लिहून घेतलं की दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक 8 आणि 4 आपल्याला भेटले. मग दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल x y = 8, 4 ही आहे. अशा प्रकारे संपूर्ण सराव संच आज आपण सोडवलेला आहे. यापुढील सराव संच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.